सर्वांना माझा नमस्कार. नवी मुंबई महानगरपालिका असिस्टंट कमिशनरसाठी आपण तयारी करतोय. त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ टाकला होता यूट्यूबवरती, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स 1981 वरती. आता आपण ते नोट स्वरूपामध्ये डिस्कस केलं होतं, लेक्चर टाईप. त्याच्यावरती काय संभावित प्रश्न येऊ शकतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिलाच प्रश्न आपला असा आहे, महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 हे कोणत्या तारखेपासून लागू झाले? याचं उत्तर हे ऑप्शन बी क्रमांक असणार आहे. तर 15 ऑगस्ट 1981ला तो महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 हे लागू झालेले आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि आपण जे लेक्चर डिस्कस केलं याच्या अगोदर, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिले 6 नियम पाठ करून घेतले होते. आणि ते नियम पाठ करताना 15 ऑगस्ट 1981 ही तारीख कशी लक्षात ठेवायची ते सुद्धा सांगितलेलं होतं. आपण आता दुसरा प्रश्न बघूयात. त्याच्यात काय विचारलं आहे, MCSR त्याला आपण काय म्हणतो, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स 1981 हे खालीलपैकी कोणत्या घटकांना लागू नसतात, असा आपल्याला प्रश्न आहे. आता त्यांनी 4 ऑप्शन आपल्याला दिलेले. याच्यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे की हे नियम कोणाला लागू नसतात. याच्यामध्ये बघा, पहिलं ऑप्शन काय, महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व सेवा व पदे यांना हे नियम लागू असतात. त्याच्यानंतर ऑप्शन बी मध्ये विशेष कायद्याने नियुक्ती असलेले कर्मचारी यांना सुद्धा हे नियम लागू असतात. पुढे ऑप्शन सी मध्ये काय सांगितलंय, स्थानिक निधीतून वेतन घेणारे कर्मचारी यांना सुद्धा हे नियम लागू असतात. मग हे नियम कुणाला लागू नसतात? तर ऑप्शन क्रमांक डी, केंद्र सरकारच्या सेवेत असलेले अधिकारी यांना हे नियम लागू नसतात. आता याच्यामध्ये जे ऑल इंडिया सर्व्हिसेसचे अधिकारी येतात, जसं की IAS झालं, IPS झालं, तर यांचे ट्रॅव्हल अलाउन्स आणि त्यांचे कंपन्सेंटरी अलाउन्स हे कशानुसार भेटतात? तर त्यांना हे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स 1981 नुसार, याच रूलनुसार ते भेटत असतात. हे सुद्धा आपण काल लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आता पुढचा प्रश्न जर आपण बघितला, सौराष्ट्र, कच्छ, मध्य प्रदेश व हैदराबाद येथून बदलून आलेल्या कर्मचाऱ्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर याच्यापैकी जर आपण याचं उत्तर बघितलं तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं इथं उत्तर येणार आहे. रजा व निवृत्ती वेतनासाठी जुन्या नियमांचा पर्याय अंतिम असतो, हे याचं उत्तर असणार आहे. हे मी तुम्हाला नोट्समध्ये दिलं होतं. लेक्चर जेव्हा घेतलं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की हे तुमच्या रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट आहे, हे रीडिंग करून तुम्हाला ह्या गोष्टी यायला हव्यात. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रात कार्यरत IAS IPS अधिकाऱ्यांना कोणते भत्ते महाराष्ट्राच्या नियमानुसार दिले जातात? तर मी तुम्हाला वरच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं की त्यांना ट्रॅव्हल अलाउन्स आणि कंपन्सेंटरी अलाउन्स हा महाराष्ट्राच्या नियमानुसार भेटतो, आणि त्यांचं पेन्शन आणि जी रजा असते तर ती त्यांना केंद्राच्या नियमानुसार भेटते. तर इथं आपलं उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक सी, प्रवास भत्ता व पूरक भत्ता महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या IPS अधिकाऱ्यांना कसा भेटतो? महाराष्ट्राच्या नियमानुसार भेटतो. हे तो उत्तर चुकीने टाईप झालेलं आहे. पुढचा आपला प्रश्न आहे 5व्या क्रमांकाचा. काय प्रश्न येतो, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स नियमांचा अर्थ लावण्याचा अंतिम अधिकार कोणाकडे आहे? काल आपण बघितलं जेव्हा लेक्चर घेत होतो की ते तुम्हाला सामान्य प्रशासन विभाग हे सुरुवातीलाच देतील, हा तुमचा ट्रॅप असणार आहे असं आपण लेक्चरमध्ये मेन्शन केलेलं होतं. तर मग याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक सी फॉर कॅटरीना, वित्त विभाग हे आपलं उत्तर असणार आहे. वित्त विभाग तुमच्या या नियमांचा अर्थ लावतो आणि त्याच्याकडेच अंतिम अधिकार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 6व्या क्रमांकाचा. काय प्रश्न येतो, शासन नियम शिथिल कधी करू शकते, असं आपण बघितलं होतं. तर याच्यामध्ये मी तुम्हाला काल जे 6 नियम पाठ करून घेतले त्याच्यामधला नियम क्रमांक 4, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा विनाकारण नुकसान, त्याला आपण अनड्यू हार्डशिप होत असेल, कोणाला होते ती? कर्मचाऱ्यांना. जेव्हा 1981चे जे रूल आहे त्या रूलमधील काही प्रोव्हिजनमुळे जर एखाद्या कर्मचाऱ्याला विनाकारण नुकसान होत असेल किंवा अनड्यू हार्डशिप होत असेल तर शासन लेखी आदेशाद्वारे त्या नियमामध्ये शिथिलता आणू शकते, असं आपण काल नियम क्रमांक 4 मध्ये बघितलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 7व्या क्रमांकाचा. काय आहे तो, नियमानुसार निवृत्ती वेतन कोणत्या नियमानुसार ठरते, असं त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे? मग आपण काल बघितलं होतं, सेवानिवृत्तीच्या दिवशी अंमलात असलेल्या नियमानुसार तुम्हाला निवृत्ती वेतन भेटतं, असं आपण काल बघितलेलं आहे. आणि याचा आपण नियम क्रमांक कोणता बघितला होता? नियम क्रमांक 6 हा आपण बघितलेला होता. 6 कसं सांगितलं होतं मी तुम्हाला लक्षात ठेवायला? 6 आपण म्हणतो ना, निवृत्ती वेतन हे तुमचं म्हातारपणामधला काय असतो? सहारा. आणि या सहारामध्येच तुमचा 6
हा क्रमांक दडलेला आहे. त्या अनुषंगाने ते तुम्हाला लक्षात ठेवायला मी सांगितलेलं होतं. पुढे आहे आपला प्रश्न. काय विचारलंय त्यांनी? महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स 1981चे संक्षिप्त नाव व प्रारंभ कोणत्या नियमात दिलेले आहे, असं त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर काल मी तुम्हाला 6 नियम पाठ करून घेतले. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की प्रवेशद्वार म्हणजे कोणाचं प्रवेशद्वार? मंत्रालयाचं प्रवेशद्वारामध्ये तुम्ही एंट्री मारताय. एंट्री मारल्यानंतर तुम्हाला 2 बोर्ड दिसतात. पहिल्या बोर्डावरती तुमचं काय दिलंय त्यांनी? संक्षिप्त नाव व प्रारंभ दिलेला आहे आणि दुसऱ्या बोर्डावरती त्यांनी व्याप्ती दिलेली आहे. पहिला बोर्ड म्हणजेच काय? तुमचा पहिला नियम. हेच तुमचं इथं उत्तर असणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस नियमांची व्याप्ती कोणत्या नियमात नमूद आहे? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आपण आपलं जे महाराष्ट्राचं मंत्रालय तिथं एंट्री मारली. एंट्री मारल्यानंतर तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला 2 बोर्ड दिसले. एक तुमचं नावाचं आणि दुसरं तुमचं व्याप्तीचं. तर नियम क्रमांक 2 हा तुमचा मग व्याप्तीचा असणार आहे आणि व्याप्ती मी तुम्हाला सांगितली होती ही सर्वसमावेशक स्वरूपाची असणार आहे. जिथं शासन आणि शासनाचा पैसा येतो तिथं ह्या नियमांची व्याप्ती लागू असणार आहे. हे मी तुम्हाला काल लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं. पुढचा नियम जर आपण बघितला, सौराष्ट्र, कच्छ, मध्य प्रदेश व हैदराबाद येथून बदलून आलेल्या कर्मचाऱ्यांबाबतची तरतूद कोणत्या नियमाअंतर्गत टीप म्हणून दिलेली आहे, असा आपल्याला त्यांनी प्रश्न विचारला. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की त्यांनी काही नियम दिले आणि त्या नियमाच्या खाली त्यांनी टिपासुद्धा दिलेल्या आहे. मी बेअर ॲक्ट तुम्हाला उघडून दाखवलं होतं लेक्चरमध्ये. तर याचं उत्तर काय येणार आहे? नियम क्रमांक 2 मधील ज्या नोट्स दिल्या आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे प्रोव्हिजन केलेलं आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, IAS IPS अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नियमानुसार TA त्याला आपण ट्रॅव्हल अलाउन्स म्हणतो व कंपन्सेंटरी अलाउन्स देण्याची तरतूद कोणत्या नियमात येते, असा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर मग कोणत्या नियमात येते ते? नियम क्रमांक 2. आणि त्या नियम क्रमांक 2च्या ज्या त्यांनी नोट्स दिले, ज्या टिपा दिल्या त्यांच्या अंतर्गत हे प्रोव्हिजन येतं. हे आपण काल डिस्कस केलेलं आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, नियमांचा अर्थ लावण्याचा अंतिम अधिकार कोणत्या नियमात दिलेला आहे? काल मी जेव्हा तुम्हाला स्टोरी सांगितली, आता स्टोरी काय आपण परत रिपीट करू. तुम्ही मंत्रालयात जाताय, तिथं प्रवेशद्वार आहे. तुम्ही प्रवेश कधी केला? 15 ऑगस्ट 1981ला तुम्ही प्रवेश केलेला आहे. ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला 2 बोर्ड दिसले. पहिला बोर्ड म्हणजे पहिला नियम आणि दुसरा नियम. पहिल्या नियमामध्ये तुमचं नाव दिलेलं आहे, प्रारंभ दिलेला आहे. दुसऱ्या नियमामध्ये म्हणजे दुसऱ्या बोर्डावरती तुम्हाला या नियमांची व्याप्ती दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही पहिल्या मजल्यावरती जाता. पहिल्या मजल्यावरती तुम्हाला एक ऑफिस दिसतं. ते ऑफिस कोणते? तुमचं वित्त विभाग आहे. त्या वित्त विभागामध्ये तुमचा ब्रह्मदेव बसलेला. ब्रह्मदेव म्हणजे काय? 3 डोक्याचा ब्रह्मदेव. 3 डोक्याचा ब्रह्मदेव हा तुमच्या नियमांचा अर्थ लावतो असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तेच मग आपलं उत्तर असणार आहे. ब्रह्मदेव म्हणजे काय? 3 डोके आणि नियम क्रमांक 3 हे आपलं मग इथं उत्तर असणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, शासनाला नियम शिथिल करण्याचा अधिकार कोणत्या नियमामध्ये आहे, असं आपल्याला त्यांनी प्रश्न विचारला आहे. मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा तुम्ही पहिल्या मजल्यावरती जाता तिथं 2 लोक असतात. एक वित्त विभागातील तुमचा ब्रह्मदेव आणि दुसरा माणूस हा तुमचा चारा घेऊन उभा असतो. चारा कशासाठी? की तो व्यक्ती तुमचं अनड्यू हार्डशिप म्हणजे जर तुम्हाला काही त्रास होत असेल या नियमांद्वारे तर त्या नियमामध्ये शिथिलता आणण्याचं काम हे नियम क्रमांक 4 द्वारे करतो. कोण करतं? शासन करतो, लेखी आदेशाद्वारे करतं. हे आपण काल बघितलेलं आहे. याचं उत्तर आपलं काय येणार आहे? मग ऑप्शन क्रमांक बी, नियम क्रमांक 4 हे आपलं इथं उत्तर येणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, कर्मचाऱ्याशी केलेल्या कायदेशीर कराराच्या अटी नियमांपेक्षा वरचढ ठरण्याची तरतूद कोणत्या नियमामध्ये आहे? काल आपण डिस्कस केलं. फर्स्ट फ्लोअर नंतर तुम्ही सेकंड फ्लोअरला जाता. तिथं 2 टेबल आहे. 2 टेबल कोणकोणते? तुमचा 5 क्रमांकाचा टेबल आहे आणि 6 क्रमांकाचा टेबल आहे. 5 क्रमांकाचा टेबल म्हणजे काय? तुमचा पंच झाला आणि 6 क्रमांकाचा टेबल म्हणजे तुमचा सहारा झाला. पंच काय करता? पंच ठरवता. 2 व्यक्तीमध्ये भांडण आहे. कोण? कॉन्ट्रॅक्ट आणि रूल या 2 व्यक्तीमध्ये भांडण आहे. मग पंच ठरवतात की कोण मोठा आणि कोण छोटा. मी तुम्हाला सांगितलं होतं याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट हा मोठा आहे आणि रूल हा छोटा आहे. कसं लक्षात ठेवायला सांगितलं होतं? कॉन्ट्रॅक्टमध्ये अल्फाबेटची संख्या जास्त आहे, रूलमध्ये अल्फाबेटची संख्या कमी आहे. ज्याचं संख्याबळ जास्त तो मोठा, ज्याचं संख्याबळ कमी तो छोटा, असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर याचं उत्तर आपलं काय येणार आहे? मग याचं उत्तर आपलं नियम क्रमांक 5 हे येणार आहे. ऑप्शन क्रमांक सी हे आपलं याचं उत्तर असणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, वेतन, भत्ता, रजा व निवृत्ती वेतन दाव्यांचे नियमन कोणत्या नियमामध्ये त्यांनी केलेलं आहे? हा आपला प्रश्न आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे? मी तुम्हाला सांगितलं निवृत्ती वेतनाच्या त्यांनी
निवृत्तीवेतन काय? म्हातारपणामधला सहारा. जिथं जिथं तुमचं निवृत्तीवेतन येईल तिथं तिथं तुमचा नियम क्रमांक 6 येणार आहे आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. वरती मी तुम्हाला सांगितलं 6 नंबरचा टेबल कशासाठी आहे? तो तुमचा सहारा देण्यासाठी. कुणाला सहारा? म्हाताऱ्या लोकांना सहारा देण्यासाठी आहे. हे आपण काल बघितलेलं होतं. आता आपला हा शेवटचा प्रश्न आहे. नियमानुसार अधिकारांचा वापर किंवा वापर सोपवणे हे करताना वित्त विभागाचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. ही तरतूद कोणत्या नियमामध्ये केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे आपलं नियम क्रमांक 7. हे आपण काल लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं की नियम क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे का? नाही, नियम क्रमांक 4 नाही. नियम क्रमांक 4 मध्ये आपण बघितलं, जर एखाद्या कर्मचाऱ्याला अनड्यू हार्डशिप होत असेल तर शासन लेखी आदेशाद्वारे त्या नियमामध्ये शिथिलता आणतं. हे आपण नियम क्रमांक 4 मध्ये बघितलं होतं. आणि नियम क्रमांक 7 मध्ये काय सांगितलं की वित्त विभागाचा सल्ला घेणं हे अनिवार्य आहे. हे आपण बघितलं चॅप्टर क्रमांक 1 वरचं लेक्चर आणि आपले MCQ झालेले. बाकी वर्कबुक सुद्धा मी आता लवकरच घेतो. बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.